नमस्कार कोल्हापूरकरांनो, मी आपला कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र पारोळ. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो की लोक कचरा टाकता आहेत, घाणीचं साम्राज्य आहे. त्यासाठी स्पेशल स्क्वॉड म्हणून आम्ही एक सर्व्हिसमॅन सुरेश कोल्हे, शिर्केजी, नवीन पाटील आणि रघुनाथ चव्हाण ह्या सर्व लोकांना न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड म्हणजे NDS हा स्क्वॉड जो आहे न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड हा आपण स्थापन करत आहोत आणि ह्या स्क्वॉडच्या माध्यमातून शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिक कचरा, ओपन जागेवरती कचरा, थुंकी टाकणे ह्या ठिकाणी हे पथक फिरत राहील आणि ह्या पथकाचं डायरेक्ट रिपोर्टिंग हे कमिशनरला राहणार आहे. खाली कुठल्याच अधिकारी कर्मचाऱ्यांची किंवा कुठल्याही इतर लोकांना रिपोर्टिंग नसल्यामुळे हे मला रिपोर्ट करतील. यांचा नंबरही आम्ही लवकरच आपल्याला सर्वांना पाठवू. तर माझी शहराच्या जनतेला अपील आहे, कृपया कुठेही कचरा बाहेर टाकू नका. आमचा जो न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड आहे NDS पथक याला सहकार्य करा आणि या पथकाच्या माध्यमातून जे दंडात्मक रक्कम आम्ही वसूल करणार आहोत ती रक्कम जर चूक झाली तर आपल्याला भरावं लागेल आणि जर नाही भरलं तर थेट गुन्हा दाखल होईल. तर कृपया शहर स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, याला सहकार्य करा. त्याचे प्रमुख पथक सुरेश कोल्हेजी आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करेन की आपण शहराच्या लोकांसाठी अपील करावी. मी सुरेश भाई NDS प्रमुख. माझे डायरेक्ट पॉलिथिन, थुंकणे, वेस्टेज त्या मार्गावरती राहील आणि आम्ही याच्या अगोदर वॉर्निंग पण केलेली आहे 1 आठवडा. त्याच्यानंतर जे पण कारवाई होईल त्याचं कशा रूपात दंड आकारला जाईल. आज आम्ही भरपूर ठिकाणी कारवाई केली. त्याच्यामध्ये प्लॅस्टिकवर ज्यांच्याकडे प्लॅस्टिक आहे त्याच्यावर आम्ही कारवाई केली आणि 11,400 रुपये वसुली केलेली आहे. बेसिकली आमचं जे स्क्वॉड आहे हे स्क्वॉड कधीही केव्हाही कुठल्याही भागामध्ये रॅन्डम व्हिजिट करत राहील, रॅन्डम पाहणी करत राहील. प्रथमदर्शनी हे एक स्पॉट बनलेलं आहे. लवकरच रंकाळा तलाव असेल, महालक्ष्मी परिसर असेल, इतर मेन मार्केटच्या ठिकाणी हे स्पॉट फिरत राहील आणि ह्या स्क्वॉडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कारवाई होणार आहे. धन्यवाद.